बुलढाणा जिल्ह्यातील डोणगाव परिसरात आज संतापाचा अनोखा उद्रेक पाहायला मिळाला। आरेगाव येथील शेतकरी विनायकराव टाले यांनी चक्क ट्रॅक्टर बैलगाडीला बांधून पेट्रोल पंप गाठला आणि सरकारच्या कारभारावर जोरदार संताप व्यक्त केलाय। शेतीची मशागत सुरू आहे पण डिझेलच मिळत नाही, ट्रॅक्टर उभे आहेत, शेतकरी हवालदिल झालाय, अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली। सरकार आणि प्रशासन फक्त आश्वासनं देत आहेत पण प्रत्यक्षात पेट्रोल पंपावर डिझेल गायब झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला। कलेक्टरांनी खोटं बोलू नये, पुरवठा सुरळीत असेल तर पेट्रोल पंपावर डिझेल का मिळत नाही असा थेट सवालही यावेळी करण्यात आला। डिझेल टंचाईमुळे शेतीचं मोठं नुकसान होत असून आता शेतकरी आक्रमक झालाय। डिझेल तत्काळ उपलब्ध करून द्या, अन्यथा रस्त्यावर उतरून चक्का जाम आंदोलन करू असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे। मी पेट्रोल पंप चालक या नात्याने सांगतो की शासनाचा निर्णय आहे की बॉटलमध्ये आणि कॅनीमध्ये देऊ नका। तर आम्ही शासनाच्या पत्रानुसार आम्हाला जे पत्र आले त्यानुसार आम्ही चालतोय। मागे मीटिंग झालेली आहे, त्या मीटिंगमध्येही आमदार साहेबांनी सांगितलं आहे, खरात साहेबांनी, की बा कॅनीमध्ये तुम्ही थोडंफार कॅनीमध्ये द्या, पण थोडंफार कॅनीमध्ये दिल्यानंतर इथं भांडणं होतात, म्हणून आम्ही शासनाचा जे निर्णय आहे ते त्या निर्णयाच्या हिशोबाने चालू लागलो। तरी मलाही असा माझ्या म्हणजे पंपानुसार मलाही असं वाटते की ट्रॅक्टर जर शेतात बंद पडलं तर त्याला इथं योस्तोर डिझेलसाठी मागणी करायला लोक की 10 लिटर तरी द्या, 10-15 लिटर तेव्हा पंपापर्यंत ट्रॅक्टर आला पाहिजेत। तरी शासनानं 10-15 लिटरची तरी परवानगी द्यावी, तर 10-15 लिटर प्रत्येक कॅनीत द्यावा म्हणून। एक शेतकरी म्हणून कसं पाहता तुम्ही या संपूर्ण प्रकाराकडे? शेतकरी म्हणून जर पाहिलं तर खरोखर शेतकरी लोकांना पहिले तर अडचण आहेच डिझेलची, आणि त्याच्यात ते जे धंदेवाले लोक आहे ट्रॅक्टरवाले तेही त्यांचं दुरुपयोग घेतात, म्हणजे त्याला स्वतः मागणी करतात का तुम्ही डिझेल आणून द्या आणि आम्ही तुम्हाला काम करून देतो। तुमच्या असं निर्देश आला की मागचा जो स्टॉक होता त्यापेक्षा या 2 महिन्यात जास्त माल विकला गेला, जास्त माल बाजार होता असं काय वाटतं? बिलकुल सर, काळा बाजार होत आहे, जास्त माल विकला गेलेला आहे आणि खूप लोकांनी जे खरोखर ज्याला गरज आहे त्यांना कमी केलं, पण ज्याला गरज नाही, ज्या जे धंद्यावाले लोक आहेत त्यांना जास्त स्टॉक केलं असं तरी आम्हाला वाटते। कॅनमध्ये या सरकारनं कॅनमध्ये डिझेल देण्यास बंदी केली, कारण 20-25 किलोमीटर आम्ही कॅनवर डिझेल नेतो, मोटरसायकलवर आणि ट्रॅक्टर त्या ठिकाणी टाकतो। पण त्यांनी बंदी केल्यामुळं हे ट्रॅक्टर या ठिकाणी डिझेल संपल्यानंतर हे ट्रॅक्टर या ठिकाणी नंबर लावायला या ठिकाणी या लागते, म्हणून आता डिझेल त्या संपलं म्हणून बैलगाडीला या ठिकाणी बांधून आणलं। शासन तर तो डिझेल टंचाई नाहीच आहे, मग टंचाई नसते त्यांनी कॅनीत डिझेल देणं बंद का केलं? हा प्रश्न तुम्ही शासनाला विचारा पाहिजेत। कलेक्टर आताच आव्हान केलं की कुठल्याच अहो, कलेक्टर जेव्हा टी व्हीवर आवाहन करतात, मोबाईल आवाहन करतात, तो आमच्या शेतकऱ्याला तो मोबाईल आणि टी व्ही फोडावा असं वाटते। प्रत्यक्षात आम्हाला या ठिकाणी डिझेल जेव्हा मिळत नाही, बोंबीच्या देठापासून आमची आग त्या ठिकाणी होते की प्रशासनात एवढे बसलेले माणसं खोटं का बोलतात, हा प्रश्न त्या ठिकाणी आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्याला पडतो। असं वाटतं की शेतकऱ्याच्या मुळावर उठलं सरकार बरोबर? ह्याच्यात काय राहिलं आता, याच्यात शंकाच नाही। भावाच्या बद्दल पहा, कशाबद्दल पहा, प्रत्येक ठिकाणी रांगा लावा, कांद्याचा प्रश्न पहा, मुलं शिक्षणासाठी क्षेत्रासाठी वळावं, हे बोफोर्स पहा, नेट परीक्षेच्या भानगडीत पहा, 2-2 ठिकाणी त्या 2-2 वर्षाचे पैसे त्या ठिकाणी त्या मुलाचे भरलेले सर त्या क्लासवाल्याकडं तुम्ही शोध लावता, पण त्या क्लासवाले शेतकऱ्याचे पैशाचं वापस कोण देईल हा प्रश्न त्या ठिकाणी पडला। काय सरकारचा निषेध म्हणून ट्रॅक्टर आज आणला? सरकारचा निषेध म्हणून आता हे दिसायला लागलं ठिकाणी निषेध तर हा कमी आहे, अजून उग्र रूप धारण करायचं राहिलं। आम्हाला जर शेतकऱ्याला डिझेल जागेवर पोचतं नाही की सरकारनं केलं तर संपूर्ण चक्का जाम त्या ठिकाणी शेतकऱ्याचं पूर्ण ट्रॅक्टर रस्त्यावर लागल्याशिवाय राहणार नाही। ज्या गावात तुमचे टँकर आहेत त्या ठिकाणी टँकर पोचवा आम्हाला, छोटे टँकरची तुमची व्यवस्था आहे त्या ठिकाणी तुम्ही मोबाईल ॲपद्वारे आम्हाला कळवा की इतक्या वाजता टँकर त्या ठिकाणी येणार आहे, त्या ठिकाणी आम्ही ट्रॅक्टर लाईनीत लावतो आणि त्याप्रमाणे आम्हाला तुम्ही द्या, शिल्लकचं देऊ नका। एका ट्रॅक्टरचा ॲव्हरेज करा, तज्ज्ञ लोक तुमच्याकडे, एका ताशी डिझेल किती लागते, ट्रॅक्टर चालतो किती, ही सगळी माहिती प्रशासनाकडे आहे आणि तज्ज्ञ लोक तिथं बसलेले आहेत, ते अभ्यास करून तुम्ही आम्हाला डिझेल द्या। भाव तो वाढवाच लागले, त्याच्याबद्दल तर आमचा निषेध आहेच। खामगाव येथून नितेश मानकर यांची रिपोर्ट।